तो सुविचार जर तुम्ही आचरणात आणलात तर तो सुविचार लक्षात ठेवायची गरज नाही, मग तुम्ही स्वतःचा एक सुविचार होता. मी माझ्या आनंदासाठी हे करतोय बरोबर, तसं ट्रोल करण्याने त्यांना जर आनंद मिळत असेल तर तो आनंदही आपण मिळू द्यावा त्यांना. अरे सर अविनाश सर ये देखा क्या आपने वो गैंग्स ऑफ वासेपुर? नहीं देखा. अरे देखना क्या गालियां है माँ की. विठ्ठल नामामध्ये काय जादू आहे, त्या हरिनामामध्ये काय ताकद आहे, काय शक्ती आहे, ह्याचा अनुभव मी त्यातले अभंग शूट करताना आणि ते करताना मला झालं. जगण्यातल्या सात्विकतेचं जर अनुभूती देऊन जात असेल तर ती अनुभूती मला डंका हरिनामाचा मधल्या माऊली हे कॅरेक्टर मी ज्यावेळेला करत होतो ती करताना मला झाली. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमंडळी लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण भेटतो अभिनेते अविनाश नारकर यांना. मी तुमचं खूप स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता आपण डंका हरिनामाचा या सिनेमाबद्दल बोलतो आणि त्या सिनेमाचा एक महत्वाचा भाग आहेत अविनाशजी, ज्यांना मी अविदादा असं म्हणतो. हरी विठ्ठल. तर तुझं खूप स्वागत अविदादा. त्या टीझरमध्ये तू दिसतोसच आणि ह्या सगळ्याला सुरुवात करण्यापूर्वी तुला सतत मी बघत असतो ते इंस्टाग्रामवर. त्यामुळे ते मी आय कॅनॉट अवॉइड. मला ते बोललंच पाहिजे, नाहीतर ते पापक्षाला होणार नाही. तर मला तुझ्या खरंच फिटनेसचं खूप कौतुक वाटतं आणि ज्या पद्धतीनं तू बाउन्स बॅक झालास असं वाटतं मला. कारण रणांगण नाटक तिथपासनं तुझी ती बैठक विचारांची आणि डिक्शन हे सगळं पाहिलंय मी आणि तिथून कम्प्लिटली चेंज आहे सगळा. मला याची पूर्ण कल्पना आहे की आता आपण डंकाबद्दल बोलतोय, पण सुरुवातीला आहे की तो माणूस इतकं काम करतोय तर ते आपण जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तर हा जो चेंज आहे ना सगळा, ह्याकडे कसं बघ, हा जो डंका पिटलाय हा कसा काय? नाही कसं झालं, एकतर माध्यम चेंज झालं खूप. म्हणजे आम्ही ज्या काळात सुरुवात केली त्यावेळेला तर म्हणजे सिरियलचं एकच चॅनल म्हणजे दूरदर्शन आणि पहिली वाहिनी आणि दुसरी वाहिनी एवढंच होतं. इतका माध्यमांचा पसारा नव्हता. फापट नको म्हणूया आपण, पसारा म्हणूया आपण. तर पसारा नव्हता खरं तर. त्यामुळे हे आता आणखीन सूक्ष्म होत गेलं. डिजिटल माध्यम म्हणजे प्रत्येक व्यक्ती केंद्रित होत गेलंय. तर अर्थात मी त्या बाबतीमध्ये जरा थोडंसं हळूहळू आहे, स्लो आहे. पण आमची सौ जी आहे ऐश्वर्या आहे ती म्हणजे एखाद्या गोष्टीचं तिने ध्यास घेतला की तिला हे जरा थोडंसं जास्ती लवकर कळलं आणि त्याची जाणीव झाली. आणि ती मला म्हणाली की आता तू बाजला चल, बाकी सगळं तर करतोयस ना, मग आता हे सुद्धा तुला करावं लागेल. काळाबरोबर थोडंसं बदलायचं आपण. ही कधीची गोष्ट आहे? ही तरी झाली आता लॉकडाऊनच्या त्या दरम्यानची. कारण त्या काळात ना बऱ्याच जणांना रिअलाइज करायला वेळ भरपूर होता. काय करूया, वेगळं काय करूया. म्हणून मग मी त्यावेळेला काहीतरी हे करायचं म्हणून मला तर पटतंय, बघा तुम्हाला पटतंय का, अशा नावाचं एक काहीतरी हे सुरू केलं होतं. म्हणजे आपण पुस्तकं वाचतो, अनेक चांगली पुस्तकं वाचतो, अनेक गोष्टी कानावर येत असतात, अनेक व्याख्यानं ऐकलेली असतात. तर ते मला जे आवडेल ते मी असं, मला जे भावलेलं आहे, पटलेलं आहे, तर ते लिहून ठेवायचो मी. डायरी होती माझी. आणि मग तो जो विचार असेल, जसं आपण फळ्यावरती सुविचार लिहिल्यानंतर तो सुविचारावर पुरताच नुसता राहिला तर उपयोग नाही. तो सुविचार जर तुम्ही आचरणात आणलात तर तो सुविचार लक्षात ठेवायची गरज नाही, मग तुम्ही स्वतःचा एक सुविचार होता. त्या पद्धतीने मला असं वाटलं नेहमी की हे मला पटलेलं आहे, मी ते आचरणात आणतोय, बघा तुम्हाला पटतंय का, हे आपण जरा या पद्धतीने सुरू करूया. असं मी ते केलं. पण त्याला 300 लाईक्स, 500 लाईक्स, 200 लाईक्स असं असायचं. मी म्हणायचं असं काय ग, हे बघ ना, हे कसं नुसते कडाडतायत नुसते तिचे काही असेल. तर ती म्हणाली मग तुला पण हे असं काहीतरी करावं लागेल बेसिकली. तर म्हटलं ठीक आहे. म्हणून मग पहिलं जे आम्ही केलं ते अश्विनीने आणि मी, आणि त्यात तिनेच आम्हाला सांगितलं होतं की हे कच्चा बदाम जे आहे ना ते सॉलिड हिट होणार असं आम्हाला तिने सांगितलं. तर मग चल करूया, तू करणार का? तर ती डान्स वगैरे हे असं करायची ती नेहमी. तर हे सोपं आहे, मी करते तुमच्याबरोबर असं ती म्हणाली. आणि तो जो कच्च्या बदामने जो काय बूम झाला,
मग ती म्हणाली बघ ही ताकद आहे आणि हे करायला काही बघ आपण आनंद घ्यायचा आहे, आपण आनंद घेतला की नाही, आपण काही खूप असं छान शास्त्रीय पद्धतीने असं वगैरे काही करत नाही आहोत, आपण एन्जॉय करतोय. ती एन्जॉय करण्याची जी पद्धत आहे ती लोकांना आवडते आणि त्यांना पण खूप बरं वाटतं अरे हे करू शकतं तर आपण काय नाही करावं. असं ते इतकं सोपं सुटसुटीत करायचं. यासाठी संबंधित जो फिटनेस लागतो, तू फिटनेस म्हणजे तू योगा पण करायला लागलास आणि तू खूप फिट पण आहेस, टच वूड की तू छान आहेस. पण हे सगळं कसं आलं हे तेव्हाच मी म्हणतो ना, म्हणजे पहिल्यापासून ऍक्च्युअली चेंज झाला. मीडिया माध्यमानं बदललं तुला, म्हणजे डिजिटल माध्यमानं बदललेला व्यक्ती. म्हणजे मला एक तर जाणीव झाली की आता 50कडे त्या 50 क्रॉस करून मी पुढे जेव्हा जायला लागलो तेव्हा आपलं वय सांगायची काही गरज नव्हती. पण आता आपल्याला वजन, आपलं हेल्थ, आपलं जेवण हे सगळं शिस्तबद्ध थोडंसं करायला लागेल. तर आपण आणखीन पुढे टवटवीत राहणं, ताजंतवानं राहणं हा माझा सगळ्यात मेन पहिला जो उद्देश आहे. आणि मग त्याच्यासाठी मी हे केल्यानंतर मला हे खूप बरं वाटतंय, हे केल्यानंतर मला खूप छान वाटतंय, हे केल्यानंतर उत्तम वाटतंय. हे आजमावत मी फार काही डाएट फॉलो केलं नाही, काही नाही. मी छान आपण जसे नॉर्मल जेवतो तसंच जेवतो, हाणून सगळे बटाटे वडे वगैरे सगळं हाणतो. पण फक्त ते रिचवण्याचं आणि पचवण्याचं तंत्र मला अवगत झालं आणि ते मी अगदी इमाने इतबारे, म्हणजे 7ची शिफ्ट असली समजा तरी मी 4 वाजता उठून माझे 2 तास मला जे द्यायचे आहेत ते मी कंपल्सरी देतो आणि त्यांनी मला खूप उत्तम वाटतं. या सगळ्यामध्ये डिजिटल मीडियाचा जेव्हा आपण विचार करतो त्याचा बॅकलॅश पण येते, त्याच्यामध्ये भले कलाकार इरिटेट होतात की नाही नको, ट्रोलर्स आणि ते सगळं. तुझ्यावर पण ते आली म्हणजे तुझी जेव्हा मी काही कमेंट्स पाहतो तुझ्या डान्स केलेल्यावर, ते असं असतं की काय गरज आहे ना करायची, आणि ते खूप हार्श असतं की घेत असेल. याच्याकडे कसं बघतोस तू? नाही, याच्याकडे मी असं म्हणतो की मी माझ्या आनंदासाठी हे करतोय बरोबर, तसं ट्रोल करण्याने त्यांना जर आनंद मिळत असेल तर तो आनंदही आपण मिळू द्यावा त्यांना. मला असं म्हणायचं आहे की एखाद्याची प्रवृत्ती किंवा एखाद्याची प्रवृत्ती तशा पद्धतीची झालेली असते, त्याची धाटणी त्या पद्धतीची झालेली असते की मी समोरच्या माणसाला नाव ठेवल्याशिवाय मला आतून एक खूप असा आत्मिक आनंद नाही मिळत. मग तो जर आत्मिक आनंद जर आपण द्यायला कारणीभूत असू तर आपण कारणीभूत व्हायचं, काय प्रॉब्लेम आहे. बरं, त्याच्यात 100 लोकांमध्ये 2-3 असतात, ते त्या 2-3 जणांना सुद्धा जर आपण आनंद देऊ शकत असू त्यांच्या पद्धतीने तर मला असं वाटतं की. पण तुझ्याकडे बघण्याची एक छाप आहे की अविनाश नारकर म्हणजे नाटकात आलेला नट, विचारी नट, वाचन करणारा नट, बरोबर, तो अविनाश नारकर असं एकदम काहीतरी करायला लागलाय. हा चेंज पचत नाही लोकांना. नाही, मला काय म्हणायचं की जसं आपण नाटक एखादं करतो तसा एक क्लास ऑडियन्स असतो आणि एक मास ऑडियन्स असतो. तर नाटकाला आपल्याला मास सगळा आल्याशिवाय आपलं नाटक आपला समाधान मिळत नाही ना, जास्तीत जास्त लोकांनी बघायला पाहिजे. मग आपण जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो तर त्या लोकांना आपल्याला जे काय म्हणायचंय ते अंशाने जे ते मला सांगणं सोपं जाऊ शकतं. म्हणून आता मी जसं मगाशी म्हटलं की मला जे वाटत होतं ते मी 500, 200, 300 लोकांपर्यंत जात होतो, आता ते 20,000, 25,000, 30,000 ही संख्या वाढली की नाही. म्हणजे जी माणसं मासेसमध्ये जे माझं हे टिवल्या बावल्या सुद्धा जे एन्जॉय करतायत तेच एन्जॉय करतायत, त्या माणसांना सुद्धा काही वेळेला असं वाटतं की अरे हे काय म्हणतायत अविनाशजी असं, म्हणून तो माझा जो कोट असतो म्हणजे मी डंक्याकडे येणार आहे. मला असं वाटतं की जे तू आधी करत होता, ज्याला तुला 300-500 लाईक मिळत होते, बरोबर, तू काहीतरी वाचून दाखवत, बरोबर, करेक्ट, आणि आता हे तू 25-30,000, 40,000 लाईक्स मिळतात. मग ते जे 500 लाईक्स वाला आहेत ते इकडे कधी येणार आहे? येतात ना, ते आलेत ना. मी तेच म्हणतोय की ते 500 सुद्धा ह्याच्यात आले आहेत. आणि जे माझे टिवल्या बावल्यावाले जे फॉलोअर्स आहेत ना ते सुद्धा अधूनमधून मला कमेंट करतात ना की सर हे खूप छान आहे, हो हा जो तुम्ही विचार म्हणलाय तो खूप छान आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की समजा त्या 25-30 हजारांमधले 50-60 लोक जरी ते फॉलो करायला लागले तरी हे माझं समाधान आहे. म्हणजे हे मी सक्सेस मी म्हणतो की हा जो मी आचरणात आणणारा विचार आहे तो त्या 50-60 लोकांनी जरी आचरणात आणला आणि त्यांच्या आयुष्याचंही देखील माझ्यासारखं खूप छान बदल झालं तर उत्तम आहे. असं तू आता डंका हरिनामाचा सिनेमातून येतोयस आणि त्यातला रोल तुझा वेगळा आहे. मी पूर्ण सिनेमा पाहिला नाही पण टीजर मध्ये लक्षात येते की काहीतरी वेगळं आहे. हा सिनेमा स्वीकारण्यामागचं काय कारण होतं आणि यातला रोल काय आहे तुझा? स्वीकारण्यामागचं कारण एकच, बेसिकली ह्या चित्रपटाची मी स्टोरी लाईन 1 लाईन ज्यावेळेला ऐकली त्यावेळेला हा तद्दन कमर्शियल चित्रपट आहे.
अगदी कमर्शियल, म्हणजे ज्याच्यात नाच गाणी अमुक तमुक जे कमर्शियल चित्रपटांमध्ये असतं, टिवला बावल्या, हसी मजाक, सगळं 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 हाणामारी तर दे मार आहे म्हणजे. पण मला असं वाटतं की ह्या चित्रपटाचं स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर मी एक लाईन तयार केली माझ्यासाठी की हा चित्रपट मी का करावा. तर ती लाईन अशी होती की श्रद्धावान निष्ठावान अशा सत्प्रवृत्तीच्या लोकांनी दुष्प्रवृत्तीच्या लोकांचा जो कर्कश गोंगाट आहे तो दडपून टाकण्यासाठी, चिरडून टाकण्यासाठी डंका, हरिनामाचा डंका करून ह्या अशा पद्धतीने तो आवाज चिरडण्याचा केलेला सशक्त प्रयत्न म्हणजे हा चित्रपट आहे. ओहो, म्हणजे अशी लाईन मी माझ्यासाठी तयार केली. म्हणजे आता जरा थोडं मागे पुढे झालं की निष्ठावान श्रद्धावान अशा सत्प्रवृत्तीच्या लोकांनी हरिनामाचा डंका करून, डंका आपण केव्हा करतो ज्या वेळेला तो खूप जोरात आपल्याला करायचा. एक्झॅक्टली. नाहीतर हरिनामाचा काय असतो, गजर असतो, तो आपल्या अंतर्मनाला आपल्या पुरता, आपल्या एवढ्या वातावरणापुरता तो असतो, बरोबर. पण डंका जर हरिनामाचा मंजूळ आहे, हा मधुर आहे, माधुर्य आहे त्याच्यामध्ये. पण हा डंका असल्यामुळे तो जो सध्या दुष्प्रवृत्तीच्या लोकांचा, दुर्जनांचा जो काही गोंगाट आहे, कर्कश गोंगाट आहे, त्या आवाजाला चिरडून टाकण्यासाठी म्हणून हा हरिनामाचा डंका होणं खूप गरजेचं आहे. डंका हा आपण मिरवण्यासाठी करतो आणि मिरवून जिरवण्यासाठी करतो. सो ह्या अशा दुष्प्रवृत्तीच्या लोकांची जिरवण्यासाठी म्हणून केलेला हा हरिनामाचा डंका. याच्यामध्ये तुझा रोल काहीतरी इंटरेस्टिंग दिसतोय मला. हा, ह्याच्यात वारकरी संप्रदायाचा असा तो माणूस आहे, संत प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याला कोणाचंही वाईट झालेलं अजिबात चालत नाही, आवडत नाही. वारकरी आहे म्हणजे? हा, वारकरी म्हणजे पांडुरंगाचा आणि विठू रखुमाईचा अगदी डायहार्ड भक्त आहे तो खूप. आणि त्यांनी स्वतःच्या मुलाला देखील त्या पद्धतीने अभंग, भजन, अमुक तमुक याचा सगळा वारसा त्याच्यापर्यंत पण नेलेला आहे. आता गावातली ही जी काही प्रियदर्शनने केलेलं सनी आणि ही जी बाकीची कॅरेक्टर जी आहेत ती थोडी थिल्लर आणि अमुक तमुक अशी सगळी टवाळखोर मवाली प्रवृत्तीकडे. पण मवाली प्रवृत्तीकडे जरी गेली तरी आत्मा त्यांचा खूप शुद्ध आहे, हेतू त्यांचे जे आहेत ते खूप चांगले आहेत. तर अशा मुलांना जर त्यांच्या तोंडात म भ प फ काय जे काही येत असेल त्याच्याऐवजी हे हरिनाम समजा जर आलं आणि त्यांची विचारधारणा जर बदलली तर उत्तम आहे ना. तर मला असं वाटतं की सध्याचा जर आपण बघितला की भाषेपासून लांब चाललेलो आहोत आपण, आपल्या या सगळ्या साहित्यापासून, संत साहित्य तर खूप लांब चाललेलं. हां, तर मी म्हणतोय की नॉर्मल साहित्यापासून देखील ज्या वेळेला युथ जरा थोडासा लांब चाललाय आणि त्यांना एक सलग वाक्य सुद्धा बोलताना जरा बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम होतोय, इंग्लिशच्या अनेक शब्दांचा आधार घ्यायला लागतोय. तर मला असं वाटतं की त्यावेळेला हा अशा पद्धतीचा हरिनामाचा जो काही एक हे जो आहे तो जर व्यासंग त्यांना सुद्धा जर लावता आला या चित्रपटाच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं की ते खूप मोठं सक्सेस असेल या चित्रपटाचं. मराठी सिनेमे खूप वर्ष पाहतोयस, करतोय. येस. आजच्या काळामध्ये असा एक मसालेदार पण काहीतरी सांगू पाहणारा सिनेमाची गरज आहे असं वाटतं तुला? मला असं वाटतं की ना, मी या माझ्या मतापासून कधीच लांब जाणार नाही. मला चित्रपट माध्यम किंवा हे जे माध्यम आहे हे माध्यम खूप बदल घडवू शकतं, खूप परिवर्तन घडवू शकतं, क्रांती घडवू शकतं असं सशक्त माध्यम आहे अजूनही मला वाटतं. आणि मी त्याच्यापासून मी अजिबात हलणार नाही सौमित्र. कारण ना, पूर्वी खूप होतं, आता ते अंशांशात असेल कदाचित तो बदल जो आहे तो आपल्याला दिसत नसेल कदाचित. पण मे बी तू जर कसं आहे, पूर्वी खूप माध्यमच खूप एवढं होतं. आता ग्लोबलायझेशनमुळे सगळंच त्याच्या सीमा आणि सगळं उल्लंघून आपण लांघून आपण पल्याड गेलेलो आहोत. त्यामुळे कसं होत आहे की, आणि डिजिटल माध्यम या सगळ्या गोष्टी आल्यामुळे आता व्यक्तिकेंद्रित ते झालेलं आहे माध्यम. पूर्वी कसं मला बघायचं तर मला कुटुंबाबरोबर, फॅमिली बरोबरच बघायचं. मग वडिलांनी मला पिंजरा नावाचा चित्रपट एकमेव दाखवला होता, तो मला त्यावेळेला सुद्धा भावला होता, कळला नव्हता तेवढा लहानपणी, पण तरी काहीतरी वेगळाच आहे हा चित्रपट. ओके, सो मला असं म्हणायचं आहे की अंशांशातले बदल जरी असले तरी ते बदल होत राहणे खूप काळाची गरज आहे.
जर बदल झालेच नाहीत तर मला असं म्हणायचं आहे की आपण खूप स्टॅग्नंट होऊ, खूप साचेबद्ध आणि खूप साचल्यासारखे होऊ. आणि हे साचले पण कुठल्याही माध्यमातून येणार आहे आणि कधी येणार आहे. म्हणजे वाईट गोष्टी जे आता सध्या आपण म्हणतोय की खूप वास्तववादी सिनेमांकडे आपण विषयांकडे आपण चाललेलो आहोत. तो जो रोमॅन्टिझम होता, तो जो कल्पनारम्यता जी होती या माध्यमाची, की आभासी असंच म्हणायचो ना आपण, तर तो आभास आता पुसला जाऊन, ती रेषा पुसली जाऊन आपण वास्तव आणि आभास याला इतकं सरमिसळ केलेली आहे, इतके मिसळून गेलेलो आहोत की लोकांना ते कळेनासच झालेलं आहे. म्हणून तर आपण या माध्यमाच्या, या डिजिटल माध्यमाच्या सुद्धा इतके प्रेमात का आहोत की रेषा, सीमारेषाच पुसली गेलेली आहे. तेच आपलं जग आहे असं वाटायला लागलेलं आहे लोकांना. म्हणजे पण मला असं म्हणायचं आहे की वास्तव हे चांगलं सुद्धा आहे ना. तर वास्तववादी चित्रपट किंवा वास्तववादी या विषयांचा विचार करताना आपण ज्या काय म्हणूया आपण खल गोष्टींकडे आपण जास्त जे झुकलेलो आहोत. म्हणजे वेबसिरीज ह्या जर आपण बघितल्या तर सुरुवात तर तिथूनच झाली, बरोबर. म्हणजे एक गुजराती माणूस, मी जिममध्ये वर्कआउट करताना मला येऊन सांगायला लागला, ज्यावेळेला तो गँग्स ऑफ वासेपूर नावाचा चित्रपट होता, तो का आवडला त्याला, त्यांनी काय सांगितलं मला, अरे सर अविनाश सर ये देखा क्या आपने वो गँग्स ऑफ वासेपूर? नहीं देखा. अरे देखना क्या गालियां है माँ की, अरे बाप रे. मैं और मेरा बच्चा मतलब जो अपनी डिक्शनरी में ऐसी ऐसी गालियां. म्हटलं काय कसला आनंद होतो या माणसाला. म्हणजे ऍक्च्युली तो चित्रपट त्या उद्देशाने तर केला गेलाच नसेल डेफिनेटली, आणि नाहीच आहे तो त्या. आपण वाईट गोष्टींचं प्रदर्शन का दाखवतो की हे वाईट आहे, अतिशय वाईट आहे आणि हे घातक आहे, हे तुमच्या जगण्याला खूप घातक आहे, तर ह्याच्यापासून लांब राहा. आता हे सिगरेट स्मोकिंग इंजुरियस टू युअर हेल्थ असं लिहिलेलं असतं म्हणून माणसं सिगरेट ओढायचं सोडत नाहीत, ते करतातच आहेत. अगदी पाकिटावर समोर असे वेगळे चित्रविचित्र चेहरे करून सुद्धा लोक काही त्याच्यापासून परावृत्त झालेले नाही आहेत, पण तरी करावं लागतंय ते. त्या पद्धतीने मला असं वाटतं की जसं हे वाईट आपण जे दाखवतो आहोत वास्तव, तर त्या वाईटाबरोबरच चांगलं जे वास्तव आहे ते सुद्धा प्रकर्षाने जर आपल्याला दाखवता आलं या माध्यमातून, तर मला असं वाटतं की त्याचा विचार करणारी पण अनेक मंडळी आहेत आणि त्याचा उलट जास्त इम्पॅक्ट. म्हणून मुरंबा वगैरे सारखे चित्रपट का लोकांच्या मनात घर करून राहत आहेत. म्हणजे आता आत्मपॅम्पलेट सारखा चित्रपट, हे का चित्रपट लोकांना आवडत आहेत, का होत आहे, तर हे असं केलं तर होऊ शकतंय. तर मला असं वाटतं की ही आपली गरज आहे आणि हे आपली जबाबदारी आहे. तू आता तुझ्याकडे पाहताना तू टीव्ही करतोयस, बरोबर, तू डिजिटल मीडियावर कमाल ऍक्टिव्ह झालेला आहे, आणि तो सिनेमा पण करतो, बरोबर. इंडिव्हिज्युअली तू नट म्हणून, म्हणजे खूप विचारी नट म्हणूनच मला माहिती आहे, तसाच तू मला अजूनही दिसतोस, आहेसच. पण या सगळ्यामध्ये तुझी भूक जो एक प्रकार असतो, कलाकाराला काहीतरी सांगावं असं वाटत असतं, काहीतरी सुनावं असं वाटत असतं, हे कुठं भागते तुझं सगळं? हे मी ज्यावेळेला तुला सांगतो ना, मी कन्यादान सारखी मालिका करतो. कन्यादान मालिकेचे 865 वगैरे एपिसोड झाले, म्हणजे 2.5 वर्ष आम्ही ती मालिका करत होतो. कन्यादान मालिकेमध्ये 5 मुली आणि त्यांचा एका बापाच्या 5 मुली, आई विना असलेल्या त्या मुली, आणि बापाची जबाबदारी मुलीचं लग्न झाल्यानंतर सुद्धा संपत नाही, की त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याची जबाबदारी असते मुलगी, ही लाईन असलेला ती मालिका होती. आता त्या मालिकेतनं मला, तो हाडाचा शिक्षक आहे, मास्तर आहे, तर मला जे म्हणायचं असायचं ते लेखक तर मांडायचाच, पण मग मी त्याच्यात मला हा विचार आपण ह्याच्यातनं मांडूया का, हे बोलूया का, असं डिस्कस करून मी त्या गोष्टी सुद्धा त्या मालिकेद्वारे केलेल्या आहेत. आणि ते नटाने करावं. मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेला तुम्ही एखादं कॅरेक्टर करता, आणि मला असं म्हणायचं की कॅरेक्टर तुम्ही व्यक्तिरेखा ज्यावेळेला साकारत असताना त्यावेळेला आम्ही खूप ब्लेस्ड आहोत की आम्हाला एका वेळेला 2 आयुष्य जगता येतात. म्हणजे आमचं स्वतःचं आयुष्य आणि त्या व्यक्तिरेखेचं आयुष्य, बरोबर. मग आता जर 2 आयुष्य तुम्हाला जगण्याची संधी मिळाली आहे, तर त्या जगण्याचा तुम्ही, जसा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करताय तसं समाजासाठी म्हणून करताय, तर त्यासाठी तुम्ही तो उपयोग करता आला पाहिजे. मग मी त्याचं मास्तर जर आहे, मास्तर अशोक वाडकर, तर एकदा एक कॅरेक्टर येऊन मला म्हणतं, मास्तर तुम्हाला मास्तर म्हटलेलं खूप आवडतं का? तर मी म्हणतो की हो मला खूप आवडतं. नाही कारण तुमचं एवढं अशोक वाडकर, अशोकराव वगैरे असं का नाही तुम्हाला? मी म्हणतो की आवडतं मला मास्तर म्हटलं. पण मास्तर काय, म्हणजे मास्तर एवढं काय आवडतं? तर मास्तर म्हणजे मी शिक्षक आहे, पण ज्याच्या शिकवण्याला, म्हणजे ज्याच्या शिकवण्याचा स्तर हा आईचा
आईचा स्तर जो आहे तो जो मास्तर आहे किंवा ज्याच्या आईचं एक अस्तर आहे याच्या शिकवण्याला असा तो मास्तर आहे. म्हणून आईच्या पोटतिडकीने शिक्षकाने शिकवायचं असतं. आणि ते मी जसं माझ्या मुलींवर प्रेम करतो, माझ्या मुलींना माया लावतो, तसंच माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यावरती माझं प्रेम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मी त्या पद्धतीनेच घडवतो. अशा पद्धतीने मला असं म्हणायचं की असे इनपुट्स काही आपल्याला देता येऊ शकतात. आणि ते लोकांना खूप आवडले होते. मी ज्या वेळेला हे असं काही केलं होतं आणि ती भूमिका मग त्या पद्धतीनेच आम्ही सगळ्यांनी डिझाईन केली की हे खूप चांगलं आहे. पण या सगळ्यामध्ये नाटक मिस होतं असं वाटतं तुला? नाटक मिस झालं माझं, कारण लॉकडाऊनच्या आधी आम्ही सोयरे सकळ नावाचं नाटक करतो. सोयरे सकळ 69 एक प्रयोगामध्ये ते थांबलं काही कारण असतील अपरिहार्य. पण ते नाटक पण खूप आवडलं होतं. त्या सगळे पुरस्कार, ऐश्वर्याला तर बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून सगळे पुरस्कार मिळाले होते. आणि नाटक समीरजींनी खूप अप्रतिमच लिहिलेलं होतं. पण ते थांबल्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं. लॉकडाऊनच्या नंतर आम्ही पुन्हा वेगळी ट्रेनिंग सुरू झाली. लॉकडाऊनमध्ये आम्ही आमच्या चालू सिरियल्स होते तर कुठे त्या सिल्वासाला जाऊन शूट कर, इकडे शूट कर, असं सगळं चालू होतं. पण मग ती 3 वर्ष आणि त्याच्यानंतर मग कन्यादान आणि मग मी मालिकाच ह्या एक झी टी व्हीवरची मालिका, असं त्या 2 मालिकांमुळे मला 36 गुणी जोडी नावाची मालिका होती. त्याचा पण विषय खूप छान होता. त्याच्यात मला सांगितलं की तुम्ही पेशाने डॉक्टर आहात, पण डॉक्टर कसे गावात जाऊन कार्य करणारा तो डॉक्टर आहे. म्हणजे जसे डॉक्टर प्रकाश आमटे आणि अमुक मुलीचे. तर 40 रुपये जरी मिळाले तरी त्या पेशंटला तुम्ही 40 रुपये हे सुद्धा तुमच्यासाठी नको आहेत तुम्हाला. ही जी आदिवासी मंडळी येतील, अमुक येतील, ते तिथे टाका, अशा पद्धतीचा डॉक्टर आहे तो. तर म्हणून मी ती भूमिका ती सुद्धा मी स्वीकारली होती आणि मी केलं होतं. तर त्या अशा 2, एक डॉक्टर आहे, एक मास्तर आहे. तर समाजाला काहीतरी देणं लागणारे असे पेशे. आता म्हणाला की सिनेमा हे माध्यम तुला फार महत्वाचं वाटतं. बरोबर. डंकामधल्या भूमिकेनं तुला काय मिळालं भूमिका करून? एक काहीतरी कलाकार म्हणून मिळतं बघ की मला आज अमुक मजा आली, असं काही? मला मिळालं ना. मला ती भूमिका करताना विठ्ठल नामामध्ये काय जादू आहे, त्या हरिनामामध्ये काय ताकद आहे, काय शक्ती आहे, ह्याचा अनुभव मी त्यातले अभंग शूट करताना आणि ते करताना मला झालं. मला कधीही या चित्रपटामध्ये मी घेतच नाही ग्लिसरीन किंवा वगैरे हा. पण तुला सांगतो, एखादा तो भाव मला व्यक्त करताना मला आता सुद्धा मला भरून आलंय. सो ती ताकद आहे त्याच्यामध्ये. ते ना काय म्हणून विठ्ठलाला माऊली का म्हणतात रे, आई का म्हणतात, याचं कारणच आहे की आई ह्या शब्दामध्ये जी ताकद आहे आणि ती जी अगाधता आहे ती सगळी ह्या विठ्ठलाच्या संपूर्ण विठ्ठल उच्चारणामध्येच तुझ्या आतून एक ऊर्जेचा स्रोत हे व्हायला सुरुवात होते मला वाटतं. तर त्याची अनुभूती मला आली. आणि सात्विकता म्हणजे काय असतं, एक भूमिका तुम्हाला तुमच्या जगण्यातल्या सात्विकतेचं जर अनुभूती देऊन जात असेल तर ती अनुभूती मला डंका हरिनामामधल्या माऊली हे कॅरेक्टर मी ज्यावेळेला करत होतो ती करताना मला झाली. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नटामध्ये अनेक अंग जर असतील तर त्याच्या ठाई जर ही सात्विकता हे जर अंग बेसिक जर फाउंडेशन केलं तर मला असं वाटतं की तो जगन्मित्र होईल आणि त्याचा कोणी शत्रू होणार नाही. शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. श्रेयस जाधवने फिल्म डिरेक्ट केली आणि मगाशी मी काही कलाकारांशी बोलताना एक महत्वाचं लक्षात आलं की त्याची स्टाईल अशी आहे की तो तुम्हाला करायला देतो, तुम्ही करा मग मी बघतो हे चांगलं आहे किंवा वाईट आहे. करेक्ट. अशा वेळेला ना कलाकार म्हणून तुझ्यावर मोठी जबाबदारी येते. बरोबर. कारण तू तुझं देणं देत असतोस भूमिकेला आणि किती तू देतच राहतोस. अशा त्याच्यासोबत काम करणं हा आणि तुझं भूमिकेला देणं हे कसं पाहतोस तू? मला ना श्रेयस खूप प्रॉमिसिंग, म्हणजे खूप ना तो पुढच्या म्हणजे मी त्याचा आता हा 3रा की 4था चित्रपट करतोय. तर मला ह्या 4थ्या चित्रपटापर्यंत त्याच्यातले बदल आणि त्याच्यातली प्रगती मला दिसली आहे. म्हणजे आत्ता त्याला काय म्हणायचं हे स्पेसिफिकली तो सांगता यायला लागलेला आहे त्याला. म्हणजे अविदादा हे तर आहे मस्तच आहे पण ना मला सांगता येत नाही मला. आणि तो त्याच्या अनुषंगाने असं काय 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 सांगतो. मग आपण बोट ठेवायचं की हे असं 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 म्हणतोयस तू, मला हे म्हणायचं. तर मला असं वाटतं की हे खूप आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की एक दिग्दर्शक फकाट नावाचा चित्रपट करतोय. तोही चांगला चित्रपट केला होता त्याने, एंटरटेनिंग चित्रपट. तिथपासून तो आत्ता त्याच्या यंग जनरेशनचा त्याला हरिनामाचा
विठ्ठल नामाचा हा लॉकडाऊनमध्ये सुचलेला विषय आहे. ज्या वेळेला अनेक माणसं नोकऱ्या नाहीत म्हणून त्यांच्या गावी जात होती आणि त्यावेळेला त्यांचा आसरा काय होता, तर एक तू सांगतो आपण ज्यावेळेला वेदनेत असतो, दुःखात असतो, त्यावेळेला एक अशी अभंगाची किंवा ह्याची एक अशी लकेर जरी अशी मागणं जरी आपण ऐकली तरी आपल्याला भावना उचंबळून येतात, डोळे असे रप करून भरून येतात आपले, म्हणजे कुठल्याही नॉर्मल माणसाचे. तर त्याला हा चित्रपटच करावा असं वाटला, असा विषय घेऊन काहीतरी करावं असं वाटलं. मला असं वाटतं की तो आता खूप चांगल्या मार्गाने पुढे पुढे जायला लागलाय, चांगल्या विषयांकडे त्याचा ओढा व्हायला लागलाय. सो हरकत मला वाटते की हे या सगळ्या गप्पांमधनं हे लक्षात आलं असेल की हा जो सिनेमा येतो तो कशा पद्धतीनं तो कलाकार त्या सिनेमाकडे पाहतो. करेक्ट. आणि मला खात्री आहे की तू जे इतकं सांगतोयस ते निश्चित लोकांपर्यंत पोहोचत असेल आणि हा सिनेमा लोक पाहतील. येस, थिएटरमध्ये जरूर जा. आणि अविदादा आपल्याला अविनाश नारकर नेहमी आपल्याला रील्समध्ये दिसतात, पण ते नेहमी तेच करत नाही, ते इतरही अनेक गोष्टी करतात. त्यापैकी ही एक महत्वाची गोष्ट आहे की तू सिनेमात दिसतोयस. मला खूप अपेक्षा आहेत की जसं सिनेमावर तू म्हणालास की सिनेमाकडून तुला अपेक्षा आहे येत्या काळात खूप महत्वाच्या सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिकांमधून तू दिसावंस आणि तू नाटक करावं. नाटक मी करणारच आहे. नाटक आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नाटक. तर या सर्व माध्यमांमध्ये तू दिसायला लागशील. तुला खूप शुभेच्छा. आणि हा इंटरव्ह्यू कसा वाटला मला जरूर सांगा, त्यालाही सांगा, तो सोशल मीडियावर आहे. आणि सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहा डंका हरिनामाचा. थांबतो मी. थँक्यू व्हेरी मच. जय हरी विठ्ठल. थँक्यू.